नमस्कार. ज्यांनी कोणी हे गीत लिहिलेलं आहे आणि या गीताला ज्यांनी स्वरबद्ध केलेलं आहे व या गीताला आपला सुमधुर आवाज देऊन हे गीत अजरामर केलेलं आहे, या सर्वांना मी नतमस्तक होऊन सलाम करतो. कारण का तर या गीतातील शब्द आणि शब्द आपल्या काळजाला भिडतात. शिवाय आपल्या जीवनामध्ये काहीतरी राहून गेलेलं आहे याची जाणीव हे गीत करून देतं. आणि म्हणून हे गीत प्रत्येकाने ऐकावं यासाठी मी हे गीत या व्हिडिओमध्ये प्ले करतोय. शेवटपर्यंत ऐका. छोट्याशा रागा पायी जीवा भावाची नाती तोडू नको. अहंकाराच्या खोट्या भिंती माणसांमध्ये तू बांधू नको. एकदा डोळे कायमचे मिटले की उरतो फक्त आणि फक्त पश्चाताप. गळा दाटून येईल तुझा तेव्हा, पण अश्रू पुसायला नसेल कुणी आसपास. कोण जाणे उद्याची पहाट कुणाच्या वाट्याला येईल. आज ज्याच्यावर इतका रुसलास तो उद्या असेल की नाही. अश्रू पुसून टाक वेड्या मिठीत त्याला घे. सुटून जाईल हात अचानक हा क्षण आजच जगून घे. उंजळीतून निसटणाऱ्या पाण्यासारखी ही वेळ निघून जाईल रे. माणूस गेल्यावर मागे त्याची फक्त आठवण राहील रे. काय करशील त्या आठवणीचे जेव्हा तोच नसणार तुझ्या सोबतीला. त्याचा पण तो पाहणार नाही तुला. मातीच्या या देहाचा काय भरवसा, क्षणात माती होऊन जाईल. मागे उरतील फक्त डोळ्यातल्या धारा आणि तुझी हाक हवेतच विरून जाईल. श्वास थांबण्याआधी कुणाचा जुने राग आता विसरून जा. कोण जाणे उद्याची पहाट कुणाच्या वाट्याला येईल. आज ज्याच्यावर इतका रुसलास तो उद्या असेल की नाही. कोण जाणे उद्या असेल की नाही. ऐकलात की काळीज पिवटून टाकणारे हे गीत आहे. आणि खरोखर जर आपण आयुष्यामध्ये कुणावर रागवला असाल, रुसला असाल किंवा आपल्या अहंकाराच्या भिंती उभ्या केलेल्या असाल तर त्या तोडून टाकल्या पाहिजे. माणूस जन्माला येतो व त्याला समजायला लागतं, त्यानंतर त्याचा आजूबाजूच्या लोकांशी माणसांशी संबंध येतो. पण काही माणसं काही कारणास्तव आपल्या जवळच्याच लोकांशी अबोला धरतात, त्यांच्याशी रुसून राहतात. तर काही माणसं अहंकारापोटी आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक, अपतेष्ट यांना दूर करतात. परंतु आपल्या या अहंकारापोटी किंवा
अबोल्यामुळे आपल्याला त्या माणसाशी जर बोलायसारखं वाटत असेल किंवा आपले चांगले संबंध प्रस्थापित करायसारखं वाटत असेल तर तो माणूस जिवंत आहे तोपर्यंत हे करा. कारण तो निघून गेल्याच्या नंतर आपण कितीही म्हटलं की आपल्याला त्याच्याशी बोलायला पाहिजे होतं, आपला अहंकार बाजूला करायला पाहिजे होता, असं जर नंतर वाटून काही फायदा नसतो. आणि म्हणून या गीतानुसार जर आपण वागलो तर खरोखर मित्रांनो आपल्या जीवनाचं सार्थक होईल.